तर आज होतं माझं अवॉर्ड फंक्शन आणि त्यासाठीच मी छान अशी रेडी झाले होते. जसं तुम्हाला म्हटलं होतं मागच्या टायमिंगला. सो हा मी आउटफिट चूज केला आणि हा आउटफिट चूज केल्यानंतर हा वेअर केला आणि मेकअप वगैरे झाला माझा. सो कसं वाटतं आउटफिट नक्की सांगा मला. आणि आम्ही निघालो लोणावळ्याला, कारण लोणावळ्यामध्ये अवॉर्ड फंक्शन होतं. सो मी, विशाल, प्रतीक्षा आणि कुणाल आम्ही चौघं पण निघालो होतो. आणि आम्ही लोणावळ्यामध्ये पोहोचलो. एंट्री केली आणि एंट्रीलाच त्यांनी मस्त असं माझं पोस्टर वगैरे लावलेलं होतं. सो हा पुरस्कार होता सन क्रिस्टल गुणगौरव पुरस्कार 2026, ज्यासाठी माझी निवड झालेली होती. तर आम्ही आतमध्ये एंट्री केली. सरस्वती मातेच्या फोटोचं पूजन केलं. दीपपूजन झालं आणि त्यानंतर आम्ही स्टेजवरती बसलो. सरांनी माझा सत्कार केला आणि मला छान अशी ट्रॉफी, पुरस्कार दिला. त्यानंतर हे जे सर आहे डॉक्टर संतोष मचाले सर, हे लाईफ इंजिनिअरिंग कॅम्प घेतात, ज्यामध्ये ते लहान मुलं कशी चिडचिड वगैरे करतात, आपल्या घरात कोणाचंच ऐकत नाही. तर ते त्यांची एकाग्रता वाढवण्याचं, ज्यामध्ये मुलांची एकाग्रता वाढते. आणि आम्ही तिथे सरांनी आम्हाला लाईव्ह जे काही दाखवलं ते खूप खूप भारी होतं. की लहान मुलांच्या डोळ्यावर पट्टी बांधली होती आणि त्यांना आम्ही सांगितलं की तू हे पेज नंबर काढ. न बघता त्यांनी ते पेज नंबर काढून दाखवलं आणि त्याच्यावरती काय काय लिहिलं ते सगळं वाचून दाखवलं. असा हा लाईफ इंजिनिअरिंग कॅम्प होता आणि त्याच्यामध्ये भरपूर काही गोष्टी होत्या. सो त्या दाखवल्या. तर मला जास्त नाही सांगता येणार आहे तिथे. त्यानंतर मी तिथे 2 शब्द बोलले आणि माझ्यासोबतच असे भरपूर सारे, म्हणजे 50 एक लोकं असतील ज्यांना हा पुरस्कार देण्यात येत होता. तर मला तर दिला, त्यासोबत बाकीच्यांना सगळ्यांना पुरस्कार दिला आणि त्यानंतर आम्ही लोणावळ्यामध्येच 1 दिवस स्टे केला होता आणि अशा प्रकारे आमच्या अवॉर्ड फंक्शनचा कार्यक्रम पार पडला.